या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. प्रीतम आता सर्वांच्या समोर आलेला आहे. रात्री तो मोनिकाला भेटायला गेलेला होता. पण खरं तर तो मोनिकाला भेटायला गेलेला नव्हता. तो आईला भेटायला गेलेला होता. ही बाजू आता त्याला मांडायची आहे. पण त्याची ही बाजू कोणच ऐकून घेणार नाही हे त्याला माहीत आहे. आणि त्यासाठीच त्यांनी आता एक डिसिजन घेतला आहे आणि तो डिसिजन खूप महत्त्वाचा आहे. तो आईच्या समोर आलेला आहे आणि त्याने सांगितलंय, मोनिकाच्या बाळाची आणि माझी DNA टेस्ट करण्यात यावी आणि त्यामुळेच क्लिअर होईल की त्या रात्री नक्की काय झालेलं होतं. म्हणजेच या मोनिकाच्या बाळाचा बाप मी आहे का नाही ही गोष्ट आता सर्वांच्या पुढं स्पष्ट होईल. मोनिका जेव्हा हे सगळं ऐकते तेव्हा तिला चांगलाच धक्का बसलाय. पण अहिल्या मात्र या गोष्टीनं थोडीशी सुखावली आहे. कारण ती सुद्धा या गोष्टीला तयार झालेली आहे. जर का DNA टेस्ट केली तर खरोखर आपल्याला समोर येणार आहे ते सत्यच येणार आहे आणि त्यामुळं मोनिका खरी आहे का प्रीतम खरा आहे ते समजणार आहे. पण मोनिका मात्र या गोष्टीनं घाबरलेली आहे. पण मोनिका चेहऱ्यावर जराही तसे भाव आणत नाही आणि उलट ती सर्वांना सांगते की मी या गोष्टीसाठी तयार आहे. तर मग ठरतं. आईला सांगते की लगेच उद्याच DNA टेस्ट करण्यात येणार आहे. कारण लवकरात लवकर रिपोर्ट आलेच पाहिजेत. पण त्याच वेळेस मोनिकानं सर्वांच्या समोर एक भयानक अट ठेवली आहे. ती म्हणते की मला माहिती आहे हे बाळ प्रीतमचंच आहे, पण त्याचा माझ्यावर विश्वास नाही आहे ना, तर मग मी म्हणते ती अट देखील मान्य करावीच लागेल. तेव्हा तिला विचारण्यात येतं, कोणती अट आहे तुझी? आणि ती सांगते की जर का प्रीतम हाच बाळाचा बाप असेल, तर त्याने प्रियाला डिव्होर्स द्यावा लागेल. एवढंच नव्हे, तर त्यानंतर त्याने माझ्याशी लग्न करावं लागेल. अशी जर अट मान्य असेल, तरच मी DNA टेस्ट करायला तयार आहे, असं ती सर्वांसमोर बोलत आहे. पण आता अहिल्यादेवी म्हणतात, की असं असेल तर हे मला देखील मान्य आहे. कारण जर का तो तुझ्या मुलाचा बाप असेल, तर मी सगळ्या या गोष्टीला तयार आहे. त्याचबरोबर प्रीतम देखील या गोष्टीला तयार झालेला आहे. खरं तर प्रियाला या सगळ्या गोष्टीचं खूपच वाईट वाटतंय आणि पारूला देखील या गोष्टीचं खूप वाईट वाटतंय. पारूला खात्री आहे, की प्रीतम निर्दोष आहे. पण हे कसं सिद्ध करावं ते मात्र तिच्या लक्षात येत नाही. आता प्रीतम हे सगळ्या गोष्टीला तयार झालाय, तेव्हा प्रिया देखील एक पाऊल पुढं सरकते आणि म्हणते, "मी त्याची बायको आहे. मी सुद्धा या गोष्टीला तयार आहे. जर का प्रीतमच त्या बाळाचा बाप असेल, तर मी स्वतःच प्रीतमला डिव्होर्स देईल आणि या घरातून कायमची निघून जाईल. माझं तोंडसुद्धा परत या कुणाला दाखवणार नाही. पण जर का हे सगळं खोटं असेल, तर मग मात्र मोनिका तुझं काही खरं नाहीये," असं देखील प्रियानं सांगितलेलं आहे. त्यानंतर श्रीकांत आणि अहिल्या हे गुरुजींकडे गेलेले आहेत. घरावर येणाऱ्या संकटाबद्दल ते बोलतायत. आता मोनिका आणि प्रीतम यांचं लग्न करायची परिस्थिती किर्लोस्कर कुटुंबावर आली आहे, असा प्रश्न त्यांनी गुरुजींना विचारलाय. तेव्हा गुरुजी म्हणतात, "जे काय होणार आहे ते सगळं चांगलं होणार आहे. नियतीच्या मनात जे असतं तेच होत असतं. तुम्ही आम्ही ठरवून कोणत्याच गोष्टी होत नसतात. त्यामुळं सुरक्षा कवच तुमची रक्षा करेल, एवढं फक्त मी तुम्हाला सांगतो," असा सल्ला गुरुजींनी दिलाय. तर इकडे मोनिका पुरती घाबरलेली आहे. कारण आता DNA रिपोर्ट जर का आले, तर आपलं भिंग फुटणार आणि सर्वांना समजणार की हे बाळ प्रीतमचं नाही आहे. म्हणून तिने तिच्या बॉयफ्रेंडला फोन केलाय आणि बॉयफ्रेंडला ती सांगते, "आता या सगळ्या गोष्टीतून तूच मला वाचवू शकतो. कारण जर का त्यांना कळलं की हे बाळ प्रीतमचं नाही, तर माझं काही खरं नाही आहे. त्यामुळं तू ठरव आता काय करायचं आहे. कारण जर का प्रीतमचं आणि माझं लग्न झालं नाही, तर यांच्या प्रॉपर्टीवर मला अधिकार दाखवता येणार नाही आणि जर का प्रॉपर्टीवर अधिकार दाखवता आला नाही, तर आपण दोघं असेच कंगाल राहून मरणार ही गोष्ट लक्षात ठेव." हे सगळं बोलणं पारूने ऐकलेलं आहे. पारूला समजलंय की मोनिकाचा नक्की काय डाव आहे. तिला हे देखील समजलंय की मोनिका ही तिच्या बॉयफ्रेंडला बोलत आहे आणि मोनिकाच्या पोटामध्ये असलेलं बाळ हे तिच्या बॉयफ्रेंडचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी आता पारूच्या पुढं क्लिअर झालेल्या आहेत आणि आता या गोष्टीचा भांडेफोड करणं गरजेचं आहे, हे देखील पारूच्या चांगलंच लक्षात आलेलं आहे. पण आता डायरेक्ट जर का आपण बोलायला गेलो, तर आपल्यावर कोणीसुद्धा विश्वास ठेवणार नाही. अगोदर हे आदित्यला सांगितलं पाहिजे, असं तिनं ठरवलंय. त्यानंतर डॉक्टर आलेले आहेत आणि डॉक्टर मोनिकाकडं सॅम्पल घेण्यासाठी आलेले आहेत. खरं तर मोनिकाला सॅम्पल देण्याची इच्छाच नाही आहे, तरी देखील ती तयार झालेली आहे. ती डॉक्टरांना सांगते, की लवकरात लवकर DNA रिपोर्ट मला पाहिजे आहेत. कारण या DNA रिपोर्टवर माझं आणि माझ्या बाळाचं भविष्य अवलंबून आहे. तेव्हा डॉक्टर सांगतात, "अजून 2-3 दिवस लागतील. 2-3 दिवसातच तुम्हाला हे रिपोर्ट मिळतील."
त्यामुळं तुम्ही काही काळजी करू नका. आत्ता मला जे सॅम्पल पाहिजे आहे, तेवढं सॅम्पल फक्त तुम्ही द्या आणि आम्हाला कॉपरेट करा, असं ती बोलते आहे. तेव्हा मोनिका सॅम्पल देण्यासाठी तयार होते. खरं तर मोनिका मनातून खुश झालेली असते. तिला माहीत असतं की आपला बॉयफ्रेंड सगळं काही मॅनेज करणार आहे. सांगितल्याप्रमाणे सगळ्या गोष्टी तो घडवून आणणार आहे. आत्ता जरी सॅम्पल दिलं, तरी त्याच्या डोक्यात नक्कीच काहीतरी आयडिया असेल आणि त्या आयडिया वापरून तो नक्कीच DNA रिपोर्ट बदलेल, हे तिला माहीत असतं आणि त्यामुळंच ती आता डॉक्टरांना कॉपरेट करायला तयार झालेली असते आणि डॉक्टरांना तिने सॅम्पल दिलेलं असतं. त्यानंतर ते सॅम्पल हॉस्पिटलमध्ये गेलेलं असतं आणि त्याच हॉस्पिटलमध्ये मोनिकाचा बॉयफ्रेंड पोहोचलेला आहे आणि तो डॉक्टरांना धमकी देतोय. तो सांगतो की जर का या रिपोर्टवर माझं नाव आलं किंवा प्रीतमचं नाव आलं नाही तर तुमचं काही खरं नाहीये. या रिपोर्टवर फक्त प्रीतम किर्लोस्कर याचंच नाव आलं पाहिजे. प्रीतम श्रीकांत किर्लोस्कर असं ठळक अक्षरात त्यात जर का दिसलं नाही तर तुमचं मुंडकं उडवायला मी कमी करणार नाही, अशी धमकीच त्याने डॉक्टरांना दिलेली असते. डॉक्टरसुद्धा झालेल्या सगळ्या प्रसंगामुळे घाबरून गेलेले असतात. एका बाजूला अहिल्या किर्लोस्कर, तर एका बाजूला हा गुंड आणि याचं जर का ऐकलं नाही तर डायरेक्ट हा मुंडकं उडवणार, आपल्याला हा मारून टाकणार, या गोष्टीमुळं डॉक्टरसुद्धा घाबरून गेलेले असतात. आणि आता त्यांच्या समोर याचं ऐकण्याशिवाय दुसरा काहीच पर्याय उरलेला नसतो. कारण तो समोरासमोर असतो आणि डायरेक्ट मारून टाकण्याची भाषा करत असतो. आत्ता लगेच जरी आपण अहिल्यादेवी किर्लोस्करांना फोन केला, तर हा आपल्याला नंतर जिवंत सोडणार नाही, या गोष्टीची भीती त्यांना वाटत असते आणि त्यामुळंच त्यांनी त्याला जसे हवे आहेत तसेच रिपोर्ट तयार केलेले असतात आणि आता त्या रिपोर्टवर डायरेक्ट नाव आलेलं असतं, ते म्हणजे प्रीतम किर्लोस्कर याचं आणि ते रिपोर्ट धाडकन किर्लोस्कर कुटुंबियांच्या घरी येऊन पडलेले आहेत. आणि जेव्हा हे रिपोर्ट येतात तेव्हा दामिनी तर आरडाओरडाच करायला सुरुवात करते आणि म्हणते, "बघा, मी म्हणलं होतं ना, या सगळ्यात प्रीतमच दोषी असणार आहे. ते बाळ प्रीतमचंच आहे." आणि आता हे सगळं ऐकल्यावर अहिल्याला देखील खूपच वाईट वाटलेलं असतं. कारण त्यावर धडधडीत नाव प्रीतमचं आलेलं असतं. म्हणजे त्या रात्री प्रीतमकडूनच चूक झालेली आहे, हे आता सर्वांना समजलेलं आहे. मोनिका तर सांगत असते, "मी ओरडून-ओरडून सांगितलं तरी माझं कोण ऐकत नव्हतं. आता रिपोर्ट बघितल्यावर तरी तुम्हाला विश्वास बसतोय ना? का अजूनही बसत नसेल तर मला आणि माझ्या बाळाला मारून टाका. तुम्हाला जे काय करायचं ते करा," असं ते बोलत असते. आदित्य आणि पारू यांना मात्र मोनिकाचं सत्य माहीत असतं. पण आता त्याने रिपोर्ट बदललाय, ही गोष्ट या दोघांच्या लक्षात आलेली असते. आता हॉस्पिटलमध्ये जाऊन आपल्याला डॉक्टरांना भेटलं पाहिजे, असा विचार करून ते दोघेही आता डॉक्टरांकडे गेलेले असतात. कारण त्यांना सत्य अहिल्याच्या समोर आणायचं असतं. ते डॉक्टरांकडे जातात आणि झालेला सगळा प्रकार विचारतात. तेव्हा डॉक्टर घाबरतात आणि काही सांगणार नाही असं म्हणतात. तेव्हा आदित्य म्हणतो, "हा एका मुलाच्या जीवन-मरणाचा प्रश्न आहे आणि अहिल्यादेवी किर्लोस्कर यांच्या मुलाच्या जीवन-मरणाचा प्रश्न आहे. त्यामुळं तुम्हाला सत्य बोलावंच लागेल." आणि तेव्हा डॉक्टर सांगतात, की "त्या मोनिकाचा बॉयफ्रेंड जो गुंड आहे तो आला होता आणि त्याने आम्हाला मारण्याची धमकी दिली. त्यामुळे आम्हाला नकली रिपोर्ट द्यावे लागले आहेत." हे ऐकल्यावर आदित्य आणि पारू यांना मोठा धक्काच बसतो. पण त्यांच्यासमोर सत्य आलेलं आहे आणि आता ते नकली रिपोर्ट आहेत हे समजल्यावर ते डॉक्टरांना म्हणतात, "तुम्ही आता हे सगळं अहिल्यादेवी किर्लोस्कर यांना सांगायचं आहे आणि ते रिपोर्ट नक्की कसे आहेत तेही सांगायचं आहे." डॉक्टर म्हणतात, "पण आम्हाला तो गुंड मारून टाकेल या गोष्टीची भीती वाटते." तेव्हा आदित्य म्हणतो, "मी तुमच्या पाठीशी आहे. आदित्य किर्लोस्कर तुमच्या पाठीशी असेल तर तुम्ही अजिबात काही काळजी करू नका. मी तुमच्या पाठीशी आहे. तुमच्या केसाला देखील धक्का लावण्याची कोणाची हिंमत होणार नाही. आपण पोलिसांची देखील मदत घेऊया." असं आदित्यने दिलासा दिल्यावर डॉक्टर आता त्याच्या मदतीसाठी तयार झालेले आहेत. इकडे लग्नाची तयारी सुरू झालेली असते आणि प्रीतमची इच्छा नसली तरी देखील प्रीतमला नवरदेवाचे कपडे घालून तयार करण्यात आलेलं आहे आणि मोनिका देखील लग्नासाठी तयार झाली आहे. आदित्य आणि पारू यांनी रिपोर्ट आणलेले आहेत की जे खरे आहेत आणि त्यामध्ये प्रीतमचं नाव नाहीये. त्याचबरोबर ते डॉक्टरांना देखील घेऊन आलेले असतात आणि त्यांनी लग्न मोडण्यासाठी डॉक्टरांना आणलेलं आहे आणि डॉक्टरांना सांगायला लावलंय, की "आमच्या आईला आत्ताच्या आत्ता खरं काय आहे ते सांगा." आणि त्यावेळेस भर मांडवात डॉक्टरांनी मोठा गौप्यस्फोट केलेला आहे. त्यांनी सांगितलंय, की "या बाळाचा बाप प्रीतम किर्लोस्कर नाहीयेत. तर आमच्यावर दबाव आणल्यामुळं आम्ही नकली DNA रिपोर्ट तयार करून दिलेले होते. त्या दिवशी या मोनिकाचा बॉयफ्रेंड आमच्याकडे आलेला होता आणि त्याने आम्हाला मारून टाकण्याची धमकी दिली आणि त्या धमकीला घाबरूनच आम्ही चुकीचे रिपोर्ट दिलेले आहेत," असं सांगितलेलं आहे. आणि तेव्हा मोनिका मात्र चांगलीच तोंडावर पडलेली आहे. मोनिकाचा भांडेफोड झालेला आहे आणि आता मोनिकाचं लग्न मोडलेलं आहे.
डॉक्टरांनी सांगितले की हे सगळं करताना खरं आम्हाला भीती वाटत होती म्हणूनच हे सगळं केलंय. पण आज आदित्यने आम्हाला खात्री दिली आहे की आमच्या केसाला देखील धक्का लागणार नाही म्हणून सत्य आम्ही तुमच्या समोर आणतोय. आता अहिल्या मात्र पुरती चिडलेली आहे. तिच्या लक्षात आलंय की मोनिका आणि तिच्या बॉयफ्रेंडनं मोठा गेम केलेला आहे. त्यांच्या या स्कॅममध्ये प्रीतम अडकलेला आहे. तर पारू सांगते या सगळ्याला दोषी मोनिका आहे. मोनिकाने हे सगळं काही प्रॉपर्टीसाठी केलेलं आहे. तिचा फोन मी ऐकलेला होता, पण माझ्यावर विश्वास बसणार नाही म्हणून मला थोडे दिवस शांत राहून ठोस पुरावे जमा करायचे होते. आता अहिल्यादेवी भडकतात आणि मोनिकाच्या सनसनीत थोबाडी ठेवून देतात आणि सांगतात की हे लग्न आता होणं शक्य नाहीये. त्याचबरोबर लगेच पोलिसांना बोलवा आणि या मोनिकाला पोलिसांच्या ताब्यात द्या असं सांगून पोलिसांना देखील तिने बोलवलेलं आपल्याला पाहायला मिळतं. अशाच सिरियलच्या अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.